तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दुसरा दिवस आणि तुम्ही मगाशी सकाळ कशी झाली ते बघितलं असेल. मस्त पहाट झाली होती. तर आत्ता वाजले सकाळचे 10 आणि अंघोळ वगैरे माझी झालेली आहे. तर आता आपली भाकरी वगैरे खाऊया आणि मस्त चहा पिऊया. तसं काय आज विशेष तर आहे ना दाखवण्यासारखं, पण बघू काय होतं ते. आणि उद्यापासून मेन कार्यक्रम चालू होतील, तर ते तुम्हाला उद्या दाखवतो मी सर्व. आज बघूया काय काय होतंय. कुठे फिरायला वगैरे गेलं तर आज मठात जायचं आहे बहुतेक, तर तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे, चलो. तर आता सर्वात पहिले पण भाकरी खाऊया आणि हा व्ह्यू बघा थोडा. हे बघा मस्त. आणि 10 नाही वाजले, सॉरी 9 वाजलेत. मला वाटलं 10. आणि बघा मस्त असा व्ह्यू झालाय, ऊन वगैरे. आणि सकाळचं थोडं गार लागतं, आता थोडं ऊन कमी आहे. आणि सकाळी मी 6:30ला उठलो तेव्हा थोडं गार होतं, म्हणजे 18-20 डिग्री होतं. मस्त. ठीक आहे, चला आता सर्वात पहिली जाऊन भाकरी खाऊया. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो तर थोडी सजावट पण करणार आहेत आणि तशी इथे तयारी चालू झालेली आहे. इथे पताके वगैरे आता लावणार आहेत, तर सर्व इथे तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकताय बघा, इथे तयारी चालू आहे. आणि त्या साईडला पोस्टर लावलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा इथे पताके वगैरे लावत आहेत सर्व गडबड चालू आहे. आणि इथे पोस्टर लावलाय. आणि बघा चैतू खेळते आमची. हाय कर चैतू, हाय कर. हे बघा इथे हा स्वामींचा पोस्टर लावलाय, इथून सर्व येणार त्यासाठी वेलकम पोस्टर लावलाय. हे बघा इथे प्रॉपर. आणि तिकडे पताके लावतात, तुम्हाला लांबून दाखवता कसं दिसतं ते. आणि इथे झेंडे वगैरे एंट्रन्सला लावलेत, लांबून दाखवतो बघा. जी लोक एंट्री करणार घराचे इथे थोडासा वेलकम प्रॉपर. हे बघा हे 2 इथे झेंडे, हे 2 आणि तो स्वामींचा पोस्टर. परफेक्ट. आणि ती तयारी झाली की तुम्हाला पूर्ण मी एकदा दाखवतो कशी झाली ती. बाकी तुम्ही बघू शकता, थोडा गडबड चालू इथे. तर चला दाखवतो पुढे. तर चला मित्रांनो, तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे बस स्टॉपवर. तर आता संध्याकाळचे वाजले 4. दमलो जरा, तर आम्ही आता संध्याकाळी वाजले 4 आणि आम्ही आता जातो आहे पेप्सी आणायला. विघ्नेश पण आलं आहे, तर आम्ही दोघं जातो आहे आता दुकानावर पेप्सी आणायला. तर तुम्हाला गावचं दुकान आणि शाळा पण दाखवतो आता रस्त्यात येईल ते. तर चला. हे बघा मित्रांनो, गावचे रस्ते बघा कसे एकदम मोकळे असतात, काय दगदग नाही काय नाही.
कसला आवाज नाही. फक्त भीती एवढी असते, आजूबाजूने थोडं प्राण्यांचं वगैरे लक्ष द्यावं लागतं. कोण येते, कधी कधी वाघ बीघ पण येऊ शकतात, थोडं लक्ष द्यावं लागतं. बाकी रस्ता बघा पूर्ण मोकळा, बघा पाठी पण बघा, हे बघा कोण नाही रस्त्याला. ही असते खरी गावी येण्याची मजा. तर जे कोणी कोकणात नाही राहत त्यांनी नक्कीच एकदा कोकणात यावं. जास्ती करून पावसातून यावं, मग थोडा निसर्ग अजून हिरवागार झालेला असतो तेव्हा जास्त मजा येते. तर नक्कीच यायला पाहिजे तुम्ही. हे बघा इथून मठ पण दिसते, दाखवतो तुम्हाला. मधूनच आहे, पुढून दाखवतो. दिसतो इथून करवंद. हा हे बघा मित्रांनो, करवंद लागलेले पुढे तुम्हाला दिसणार नाही. इथे लागलेत करवंद. काढून दाखव. रिक्षा आली. ठीक आहे. हे बघा हे 2 प्रकार असतात ना, काय ते माहित नाही एवढं. असतात ना काहीतरी 2, एक पांढरा आणि एक काहीतरी. ते बघा त्या साईडला मधोमध एकदम मठ आहे. इथून दिसणार नाही व्यवस्थित, कारण की वाईड अँगल चालू केलं ना, वाईड अँगल मध्ये झूम नाही होत. चलो बघा मित्रांनो, गावची शाळा आलेली आहे. गाव हे ना पुढे दुकानावर हा पुढचा स्टॉप आहे. आणि हे बघा ही शाळा आहे गावची. इथे सर्व मुलं येतात गावची शिकायला. आणि आपला पुढच्याच बस स्टॉपवर दुकान आहे आतमध्ये गेल्यावर. इथून पण एंट्रन्स आहे, आपल्या पुलावरून पण एंट्रन्स आहे वाडीत जायला. तर 2 एंट्रन्स आहेत. चला दुकान दाखवतो तुम्हाला आता. किती वाले आहेत? 2 आहेत का? किती 70 पाहिजे त्या? एवढे एक पण नाही. मित्रांनो हे बघा थोड्या व्यवसाय घेतलेले आहेत आम्ही. बघा त्याच्या हातात पण आहेत, माझ्या हातात पण आहेत. एवढ्या व्यवसाय घेतलेल्या आहेत आणि आता जातोय घरी. हे बघा हे 20 आहेत आणि हे 50 आहेत. 70 पेप्स्या घरी घेतल्या आहेत, सर्वांना 2-2. चलो लेट्स गो. किती 16. हा 16. माहितीने मारला डोला. का बोलतो? एन्जॉय करतो. आपल्याला कोण आला असेल मित्रांनो, सर्व स्ट्रगल चाललेला आहे. लेजेंडरी स्माइल. चल बस झालं चल. तर चला मित्रांनो, अचानक ट्रेकिंगचा प्लॅन बनलाय आणि सर्वच जमा झाला. तुम्ही मागासपासून बघितलेलं असेल, खालून आम्ही वर आलेलो आहोत आणि आता सर्व पुढे जात आहेत. ते बघा सर्व अर्धे वर पोचलेले आहेत. मी तो समोरचा जो डोंगर आहे तो माचालचा डोंगर बोलतात. माचाल आहे तिकडे म्हणून माचालचा डोंगर. चलो लेट्स गो. आता वाटते प्रोफेशनल ब्लॉगिंग. चल. खतरनाक ट्रॅक चालू आहे. चल विनय चल. बघा ना मित्रांनो, ते करवंद लागलेत आणि काका काढताय इथे करवंद. आणि विघ्नेश पण शूट करतोय. दाखव करवंद दाखव, ह्याच्यात दाखव. हा चला या. हे बघा एवढी करवंद काढलेली आहेत. चला
बघा इथून व्ह्यू बघा. चल विनय पुढे चल. हा तर मित्रांनो शेवटी आपण पोचलेलो आहे वर आणि एकदम भारी असा व्ह्यू सनसेटचा होणार आहे थोड्याच वेळात. खूप मजा येते. दाखवतो बघा तुम्हाला सनसेट दाखवतो. हे बघा इथून काही क्षणात सनसेट होणार आहे आणि सर्व जात आहेत पुढे. हे बघा आलो आलो पुढे. तर मित्रांनो आपण शेवटी पोहोचलेलो आहोत वर आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे एकदम छान असा व्ह्यू झालेला आहे. हे बघा आणि वर त्या साईडला वनवा पेटतोय तिकडे. थांबा तुम्हाला दाखवा. आणि सर्वात पहिला व्ह्यू बघा हा पूर्ण. हा बघा तिकडे बघा वर वनवा पेटतोय त्या साईडला. झूम ना वाईड अँगल आहे ते वनवा पेटतोय आणि हा व्ह्यू एकदम जो भेटलाय ना वर येऊन काय सांगू तुम्हाला एकदम भारी व्ह्यू आहे. चला अजून वर चाललो आहे आम्ही. मला पुढे दाखवतो. चला तू घेतला की नाही. मित्रांनो मी वर आलेलो आहे. हे तिकडे अजून एकदम वर त्या साईडला आहे आणि बघा मी तुम्हाला बोललो जसा बोललो होतो ना वनवा पेटला तिथे तो बघा तिकडे वनवा पेटलाय. फोकस नाही होते नीट. थांबा तुम्हाला दाखवतो एकदा ट्राय करतो. ते बघा तिथे दिसलं आणि त्या साईडला पण पेटलंय बघा. हा बघा ऑटोमॅटिक पेटतात ते. घासले जातात ना ते ऑटोमॅटिक पेटतात. आणि बघा एवढी सर्व मंडळी आलेली आहे. विघ्नेश, विनय, काका तिकडे बाकी सर्व मंडळी आहेत आणि सर्व व्ह्यू एन्जॉय करत आहेत. आणि काय सांगू तुम्हाला हा बघा इथून जिकडे बघू तिकडे व्ह्यू, जिकडे बघू तिकडे व्ह्यू एकदम भारी. चल विनय. हा बघा विनय आणि मी जिकडे बघू तिकडे व्ह्यू. हा बघ आता चला आज थोडेफार फोटोज काढूया आणि मग डायरेक्ट खाली जाऊया. हा ब्लॉग मी एवढा चांगला नव्हता केला कारण की अचानक प्लॅन ठरला तर अचानक निघालो तर स्टार्ट नव्हता काय केलं एवढा खास. तर आता चला जे बघूया ते. तर मित्रांनो आजचा दिवस मस्तपैकी संपलेला आहे. सर्व ट्रॅक वगैरे सर्व संपलेला आहे आणि आता आम्ही जस्ट रस्त्यावरून जात आहोत घरी. विघ्नेश आहे आणि विनय आहे. तर आता घरी चाललेलो आहोत. तर आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.